खूप खूप शुभेच्छा तुला पुढील अंतिम सामन्यासाठी. यानंतर आपण बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान सेमीफायनल चालू होते. दुसरी सेमीफायनल असेल नैतिक फायटर वर्सेस साई आशिष ग्रुप. सन्माननीय मिलिंद शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण पोडियमवरती यायचं आहे. मिलिंदजी शिंदे साहेब, मिलिंद शिंदे साहेब. दरम्यान इकडे सामना पण चालू होतो आता. साई आशिष वर्सेस नैतिक फायटर. स्ट्राईकला असेल सुनील काडगुडे ऑन द मार्क. पाहूया सुनील काडगुडे. चेंडूला खेळून काढला तर चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्याच्या वरून. चौकार. संदीप पार्टे यांचा तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. आणि इथून पुढे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते आमचे मित्र उत्कृष्ट समालोचक संदीपजी पार्टे, त्याचबरोबर उत्तम निवेदक सूत्रसंचालक म्हणून ज्यांना आपल्या मराठा समाजामध्ये सर्वोच्च स्थान हासिल आहे ते सन्माननीय संदीपजी पार्टे साहेब आपल्या इथं जोडले जाणार आहेत. संदीपजी आपले कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. मॅच चालू आहे साई आशिष वर्सेस नैतिक फायटर. साई आशिष संघाने प्रथम फलंदाजी दिलेली आहे ती म्हणजे गोलंदाजी घेतलेली आहे ती नैतिक फायटर संघाने नाणेफेक जिंकून. रितेश यादव कर्णधार स्वतः गोलंदाजी मागती पाहायला मिळते. छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मागरून द्वारा आयोजित टूर्नामेंट रायगढ़ प्रीमियर लीग में मैं संदीप पाटे आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं। जारी मुकाबला सेमीफाइनल का काफी महत्वपूर्ण मुकाबले में से एक मुकाबला, पहला सेमीफाइनल का मुकाबला जो कि बेहतरीन तरीके से जीत हासिल करते हुए पहले फाइनल में पहुंचने वाली टीम यहां पर आ चुकी है। अब दूसरी फाइनल वाली टीम कौन है, निश्चित रूप से यहाँ पर वो मुकाबला शुरू हो चुका है। पहले बल्लेबाजी करते हुए साई आशीष ग्रुप, बल्लेबाज बिल्कुल तैयार है। ब्लॉक होल यहाँ पर सुरक्षित हाथों से खेल दिया, कोई धोखा नहीं, कोई रन नहीं। लारा एकमात्र ऐसे गेंदबाज है जिन्होंने आरके चषक 2023 में वो कारनामा कर दिखाया था। 6 गेंदों में 7 रन की आवश्यकता थी। सामने थे बड़े प्लेयर्स, बल्लेबाज प्रदीप पाटिल लाजवाब वहां पर बल्लेबाजी गेंदबाजी का नमूना पेश किया था। फिर एक बार अच्छी गेंदबाजी, लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई वहां पर मौजूद फील्डर नयन सतवे द्वारा फील्ड थ्रो, केवल मात्र 1 रन। प्रकाशजी शिंदे आपण कुठे असाल त्यांनी या ठिकाणी यायचे। प्रकाशजी शिंदे यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येणार आहे, त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचे। बोल, थोडासा प्रॉब्लेम आहे। नैतिक फाइटर और साई आशीष के बीच में जारी मुकाबला लारा। फिर एक बार गेंदबाजी ललित वाडकर, मैन फ्रॉम साई आशीष, बड़े बल्लेबाज के रूप में जाने जाने वाले ललित, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी दिखाई थी। 117 रन का टारगेट, विशाल लक्ष्य का पीछा करते वक्त हेलो हेलो, एक अनाउंसमेंट है। रुडकिया जीत સવાણી જીયાંશ જ્યાં પણ હોય ત્યાં સ્ટેજ પાસે આવશે। જીત અને જીયાંશ, मी जीत एंड जियांश ज्या कहीं पर होय स्टेज पर आवजो। जीत एंड जियांश तो जाते हैं फिर एक बार मैदान में, जहां पर पहली ओवर समाप्त हो चुकी है। नए गेंदबाज वहां पर दस्तक देते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद मी महेंद्र शिंदे आणि प्रकाश शिंदे यांना विनंती करतो की आपण पोडियमवरती यायचं आहे। महेंद्र मोरे आणि प्रकाश शिंदे आपल्याला विनंती करतो की आपण पोडियमवरती यायचं आहे। आपला आम्ही हृदय सत्कार करू इच्छितो। आणि संजय गुलंबे साहेब आपणही यायचं आहे। नरेश मोरे, आपण पाहतोय सुनील कालगुडे स्ट्राईक एंडला आहे, तर ललित वाडकर
नॉन स्ट्राईक एंडला आहे. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान दिलं तर दोन्ही फलंदाजीवीरांच्या माध्यमातून. नरेश मोरे, आपण कुठे असाल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे, पोडियमवरती यायचा आहे. हे आपण सकाळी नाश्ता ज्यांच्या माध्यमातून विनंती करेल माजी अध्यक्ष की सन्माननीय आपण संजयजी व्यासपीठावर मोरे साहेब, स्थानापन्न त्यांचे व्हायचे. ताबडतोब बबनजी केलेलं आहे. कालगुडे साहेब, अब एक स्ट्राइक में बदलाव यहाँ पर एक खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन हम देख रहे हैं. रायगढ़ प्रीमियर लीग का पीछा करते हुए एक महत्वपूर्ण इनिंग उनके द्वारा देखने को मिली. खराब फील्डिंग लेग साइड की दिशा में वहां पर गेंद जाती हुई, एक रन आसान. नैतिक फाइटर के कप्तान हैं लारा. लाजवाब गेंदबाजी का नजारा. लारा शुरुआत बेहतरीन रही, फिर एक बार लारा द्वारा और वो साथ दिया रवि ने. दोनों ने बखूबी अपना रोल निभाया है. अब आगे देखना है, 4 ओव्हर का खेळ शेष आहे. आमचे दिनेशदादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मी दिनेशदादा यांचं या ठिकाणी खूप खूप असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल रायगढ़ प्रीमियर लीग यांच्या वतीने आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. डीसीपी राजेश भाई चौधरी का यहाँ पर आगमन हुआ है. आप यहाँ पर आए, इसके लिए मैं इस टूर्नामेंट की ओर से आपका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ और आपको विनंती करना चाहता हूँ कि आप इस मंच पर स्थानापन्न होते हुए इस पहले दूसरे सेमीफाइनल का आनंद उठाइए. मेहमानों की यहाँ पर रेलचेल शुरू हो चुकी है, आना जाना शुरू हो चुका है. दर्शक पूरी तरह से मैदान में अपनी जगह बनाकर इस मैच का आनंद उठाते हुए लारा सामना करेंगे. ललित कदमों का इस्तेमाल. लारा भी उतने बेहतरीन तरीके से गेंद को जरूर फेंका है. अंपायर का कुछ इशारा, दोनों हाथ खोल दिए, यानी कि वाइड का इशारा. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट नियम के अनुसार अगर आप देखोगे किसी भी गेंदबाज अगर नियम का उल्लंघन करते तो अंपायर दंडित किया जाता है. निश्चित रूप से यहाँ पर अंपायर शासन करते हुए फुल टॉस बॉल और ये फील्डर वहां पर मौजूद, कोशिश नाकामयाब. इस पारी का पहला छक्का. अंपायर दोनों हाथ ऊपर, यानी कि बल्लेबाज का हौसला बुलंद. यहाँ पर फुल टॉस गेंद थी. क्रिकेट में कमजोर गेंद मानी जाती है, उसका भरपूर फायदा. निश्चित रूप से जिस तरह से धीमी गति से स्कोर बढ़ता सभी की निगाह है, लेकिन जाने माने अंपायर के भूमिका में कोई असर नहीं. उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी. अंपायर नकारते हुए इसे बीच सुरक्षित अपने क्रीज पर वापस लौटते. 1 रन पूरा कर दिया है. टीम का स्कोर हो चुका है 26 रन बिना कोई नुकसान के. तीसरा ओवर जारी है. स्वाभाविक रूप से इसी प्रकार से इसी औसत से अगर साई आशीष ग्रुप आगे बढ़ती है तो मुझे लगता है नैतिक फाइटर को इतनी तकलीफ नहीं होगी, क्योंकि इस ग्राउंड का अगर जायजा लोगे कल से और अभी तक जो मुकाबले हुए उसका अंदाजा लोगे तो आपको यहाँ पर कम से कम पहले बल्लेबाजी करते हुए 70 या प्लस आपको टारगेट देने की पूरी कोशिश करनी चाहिए. फील्डर गेंद के नीचे कोई चूक नहीं. पहली सफलता, पहला झटका लगता हुआ साई आशीष ग्रुप को. इसे बीच पहले पता चलता है कि वो नाखुश है, नाराज है. काफी जिम्मेदारी थी उनके कंधे पर. पूरा कारो मदार जिस तरह से कहते हैं इन दोनों बल्लेबाज के ऊपर था, क्योंकि ओपनिंग देना अच्छी क्राइम ब्रांच ऑफिसर म्हणून यांना ओळखलं जातं राजेश भाई चौधरी आणि दिनेश भाई जाधव. बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ हृदय के गहराई से राजेश भाई चौधरी साहब का, जिन्होंने यहाँ पर दस्तक दी. होनी चाहिए क्योंकि अंपायर मैदान के भगवान माने जाते हैं. राजेश भाई स्वाभाविक चौधरी रूप से यांचा इथं आम्ही सन्मान करू खड़े इच्छितो. अंपायर के हाथों में क्राइम बहुत ब्रांच कुछ ताकत ऑफिसर मानी जाती है. सूरत चला शहर. सामना चालू करा. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. संदीप अगर आप देखोगे, दृष्टि से देखोगे, परिस्थिति से देखोगे भौगोलिक, तो मुझे लगता है लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए काफी महत्वपूर्ण साबित होता है. यहाँ पर पूरी तरह से फॉर्म में आते हुए निश्चित रूप से स्वाभाविक रूप से उनका जो स्वभाव है क्रिकेट में कि आते ही आतशबाजी ज्यादा नहीं लेकिन थोड़ी संपत सुतार सफलता हासिल करते हुए फायर रवि भी ऑफिसर यांचा इथं काफी सन्मान करू बेहतरीन इच्छितो आम्ही. सटीकता के साथ संपत गेंदबाजी सुतार, करते हुए फायर ब्रिगेड ऑफिसर. हवा में गेंद यहाँ पर सीधा गेंदबाज के पास, कोई चूक नहीं. ललित वाडकर नाम का तूफान यहाँ पर थमता हुआ, रुकता हुआ, पैवेलियन में जाने में मजबूर कर दिया है गेंदबाज. रवि ने देने वाले हैं तो हमारे वो प्यारे मेहमान जिन्होंने मित्रांनो हर आपल्या तरीके से कोकणातील सुप्रसिद्ध कोकम सरबत
आपण पाण्याच्या तिथे ठेवलेले आहे, तर प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सुंदर असं पेय. प्रवीण काफी विस्फोटक निकनेम गेल, जिस नाम का मैं जिक्र कर रहा था, जिस नाम की मैं पहचान दे रहा था, निकनेम है गेल, तो स्वाभाविक रूप से गेल का स्वभाव भी आपको एक बड़े कारनामे के लिए जाने जाते हैं, लेकिन मुझे लगता है दर्शक नाराज रहेंगे जिन्होंने कल से बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश किया था जब धर्म फाइटर के सामने। श्री समर्थ के सामने 117 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त ललित की वो 65 रनों की पारी, लाजवाब पारी, लेकिन उन्हें बंधक बनाने की जो रणनीति यहाँ पर लारा ने बनाई थी, नैतिक फाइटर ने बनाई थी, काफी हद तक कामयाब नए गेंदबाज अब आए हैं। जयेश जाने माने गेंदबाज है, काफी अनुभवी गेंदबाज है, सामना करेंगे एक बेहतरीन बल्लेबाज धवल। ऑफ स्टंप के साथ खेल दिया है पॉइंट और स्लिप के बीचों बीच गेंद जा रही है पॉइंट, बाउंड्री को चीरती हुई 4 रन। शुरुआत बेहतरीन रही है, अच्छे गेंदबाज बल्लेबाज द्वारा यही सोच होती है कि पहले 1-2 गेंद पर अगर आक्रमण किया जाए, ज्यादा से ज्यादा रन बटोरे, तो मुझे लगता है दबाव बनाने का एक षड्यंत्र रहता है बल्लेबाज द्वारा। मुझे लगता है ये षड्यंत्र किस हद तक सही साबित होता है जयेश के सामने। धवल एक अच्छे बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं, उनके हाथों में ताकत है, टाइमिंग शॉट के एक पाठीच्या बॅनरच्या बाजूला, बॅनरच्या समोर कोणी बसू नका, विकेट कीपरच्या पाठी जे बॅनर आहे त्या बॅनरच्या बाजूला बसा, दोन्ही साईडला मित्रांनो, बॅनरच्या तिथे बसू नका, सहकार्य करा। चला शेवटच्या बॅनरला एक बाकी आहे, दोघे जण दादा, थैंक यू वेरी मच। अगली बार यहाँ पर शॉट ऑफ लेन गया ना, बाहर किनारा जरूर लगा था। यहाँ पर धवल बचे या गेंदबाज बचे कहना काफी मुश्किल है, क्योंकि इस शॉट ऑफ लेन गेंद का अक्सर समाचार लिया जाता है, तो मुझे लगता है एक और बड़ी लंबी हिट देखने को मिल सकती थी, लेकिन भाग्यशाली रहे जयेश। इस तरह से आप गेंदबाजी नहीं कर सकते, खास कर धवल शेडगे को काफी फॉर्म में आते हुए पहला एक छक्का लगाया है, फिर एक शॉट ऑफ एक लेन गेंद, यहाँ पर बेहतरीन लेट कट देखने को मिला, खूबसूरत कलात्मक ढंग से, लाजवाब, काबिले तारीफ। जब आप ताकत नहीं लगा सकते तब आप दिमाग लगाओ, निश्चित रूप से कहा जाता है बल और बुद्धि का ये खेल। ये पहले शॉट में बुद्धि दिखी, फिर बल का इस्तेमाल नजर आया, फिर एक बार बुद्धि का इस्तेमाल करते हुए धवल 14 रन अभी तक निकालते हुए टीम का स्कोर हो चुका है अब तक 56 रन। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी अच्छी, वापस से अच्छा कमबैक, पॉइंट फील्डर के सर के ऊपर से इस ओर से आती हुई तीसरी बाउंड्री, लाजवाब बल्लेबाजी। जब आवश्यकता थी किसी की जिम्मेदारी लेने की, मुझे लगता है शोर के समाप्ति के बाद 61 काफी महंगे साबित हुए। आवश्यकता है लंबे लंबे हिट की, लेकिन बाउंड्री भी काफी कुछ कमाल कर गई है, खूबसूरत और कलात्मक ढंग से खेली हुई ये 3 बाउंड्री। पहले 2 ओवर अगर आप देखोगे तो पहले 2 ओवर में केवल मात्र 13 रन थे, लेकिन उसके बाद 18 गेंदों में लगभग 48 रन निकाले, लेकिन प्रति ओवर अगर आप देखोगे तो 16 रन के एवरेज से खेली है टीम। पारी किसी भी वक्त यहाँ पर उचित नहीं होता, समय से पहले तो क्रिकेट में कुछ कहा नहीं जाता। अब यहाँ पर अंतिम गेंद ओवर लेके आए हैं, गेंदबाज है संजय। थोड़ी सी फील्डिंग को सजाते हुए मैदान यहाँ पर पूरी तरह से भरा हुआ, अभी तक विकेट देखोगे तो पूरी पाटा विकेट होने के कारण बल्लेबाज को काफी मदद साबित जरूर हो रही है, लेकिन ऐसे विकेट पर भी, ऐसे पिच पर भी गेंदबाज काफी बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी करते हुए।
जो पिछले पहले सेमीफाइनल में फेनिल सकपाल ने लाजवाब गेंदबाजी की थी। 12 गेंदों में से 10 डॉट गेंदें निकाली थी। पहला शॉट, स्वागत यहाँ पर थैंक यू वेरी मच डीजे। मधुर संगीत यहाँ पर दर्शकों का मनोरंजन करते हुए लगातार 3 छक्के के लिए हमारे साथी दिनेश भाई यादव की ओर से 500 रुपए का नगद इनाम। बाल बाल बचे यहाँ पर अपील जरूर हुई, स्पोर्टमैन स्पिरिट यहाँ पर नजर आती हुई। धवल द्वारा वो जानते थे बाहरी किनारा लगाए, अंपायर का इंतजार नहीं किया, सीधा मैदान का रास्ता वो चले गए। लाजवाब यहाँ पर तारीफ करनी होगी धवल की, तालियों के साथ स्वागत होना चाहिए। ऐसी ईमानदारी क्रिकेट में नीलम जैसा प्रेमिका ने प्यार से जो भी छू लिया, तेरे वास्ते है सोने जैसा। प्रेमिका को तीर्थ मानो, प्यार को भी स्वर्ग जानो। प्यार के संगीत में मोहिनी सुरागनी, प्यार के संगीत में मोहिनी तीनों अंतिम और यहाँ पर कुछ गेंदे से लाजवाब वापसी, अच्छा कमबैक यहाँ पर संजय द्वारा। संजय घोलप लंबे कद के खिलाड़ी है। धवल शेडगो को यहाँ पर 100 रुपए का नगद इनाम। वसंत कलंबे यांच्याकडून धवल शेडगे यांच्यासाठी 100 रुपयाचं इनाम। पहिला षटकार मारला, आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, वांड बाउन्स सीमारेखा पार कर। हा संजयला जर कोणी षटकार मारला तर वसंत कलंबे यांच्याकडून माजी अध्यक्ष सुरत मंडळ वसंत कळंबे यांच्याकडून 500 रुपये षटकार। संख्या झालेली आहे ती 76 धाव 76 6 षटक या ठिकाणी संपली गेलेली आहेत। आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय साई आशिष ग्रुप यांच्या माध्यमातून 76 धावा ठोकल्या गेल्या आणि 77 धावाचे सुंदर असं आयोजन मराठा समाज क्रिकेट कमिटी सुरत यांचं सहकार्य आणि पाण्याची व्यवस्था असेल, काहीच कमतरता नाही। अगदी सावली पाहिजे असेल तर कालच गेल्या हप्त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये तर झाडं लावण्यात आली, कारण तिथे येणाऱ्या प्रेक्षकांना सावली मिळावी म्हणून नॅचरल पद्धतीने। हर सर जहाँ झुक जाए उसे मंदिर कहते हैं, हर नदी जहाँ समा जाए उसे समंदर कहते हैं। जिंदगी में कर्म और युद्ध तो बहुत है, जिंदगी में कर्म और युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए उसे सिकंदर कहते हैं। जो हर जंग जीत जाए उसे सिकंदर कहते हैं। रन्स बनवायचे आहेत, 77 धावा बनवायचे आहेत, 6 षटकांचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे। निश्चितच चेस करायचं आहे नैतिक फायटर संघाला 77 धावा, आणि त्या धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये आपण या ठिकाणी निश्चितच शून्यापासून सुरुवात करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश ठुळे पहिल्या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच हा ठरलेला, आणि तोच आत्मविश्वास कॉन्फिडन्स घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत गणेश ठुले याला। आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत सुनील कालगुडे, मॅन फ्रॉम वाळन महाड। वाळनचा हा गावचा सुपुत्र आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना। आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने निश्चितच चांगली गोलंदाजी जरूर केली आहे मैदानामध्ये। स्ट्राइक एंडला गणेश ठुले, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय अमर पाने गावचा हा खेळाडू आहे। पॉवर प्लेचं षटक 6 मध्ये 77 धावा बनवायचे आहेत। जो संघ जिंके विजयी होईल तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे ईशान 11 या टीम समोर फायनल खेळताना।
पहिला चेंडू नक्कीच गेटवर एक इनोवा आणि एक I-20. इनोवा जर गेटवर कोणाची असेल, 4 व्हीलर इनोवा, आणि I-20 गाडी कोणाची असेल त्याने त्या गेटच्या बाजूला काढायची. कि थोड़ा सा वक्त जा रहा है, मैं आपको रिक्वेस्ट करना चाहूंगा कि किसी को ज्यादा वक्त ना दीजिए, सीधा पेनल्टी आप लगा सकते, आपको पूरा अधिकार है. आप इस तरह से श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मांगरून आयोजित रायगड प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि आजच्या या पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण अनुभवतोय. शेवटचा दिवस फायनल डे आणि फायनल डे मधील सेकंडला सामना असेल. निश्चितच यानंतर ज्या सामन्याची तुम्ही आम्ही सर्व रसिक प्रेक्षक मायबाप वाट पाहत होतो त्या निश्चित त्या सामन्याला या मॅच नंतर सुरुवात जरूर होईल. पण दुसरा संघ येणार कोण? एकीकडे साई आशिष ग्रुप की आपण पाहतोय नैतिक फायटर. पहिला चेंडू पेस गेलाय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, हा एक येईल चौकार, 4 धावा. तर या 4 धाव्याने अकाउंट ओपन केलं जातं. या नैतिक फायटर संघाला 77 धावा बनवायच्यात. गणेश सुतार कालच्या दिवसामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती गणेश सुतार यांनी. यावेळेस पल्लू स्कूप लगावण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश झालाय, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती. पहिलं पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ असताना 5. नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटक सुरू झालेलं आहे आणि पारितोषिकांची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. गणेश सुतार या खेळाडूसाठी 3 षटकार जर मारले तर नामदेव अंबिके यांच्याकडून 500 रुपये, तसंच वसंत कलंबे याने जर कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं इनाम. दिनेश जाधव साहेब यांच्याकडून या ठिकाणी लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात. गाडीचे मालक कोण असतील तर त्याने त्या ठिकाणी ओके, थँक्यू, गाडी निघालेली आहे, धन्यवाद, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जोरदार त्या ठिकाणी सेलिब्रेशन झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी बोट वरती आसमानाकडे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे गणेश. निश्चितच एक कुठेतरी पडझड पाहायला मिळते या नैतिक फायटर संघाकडून. कारण कालच्या दिवसामध्ये या संघाने निश्चितच नो डाऊट चांगला खेळ खेळला होता, मात्र या ठिकाणी थोडासा संघर्ष करतोय. कारण पहिला ओव्हर चालू असताना चांगली सुरुवात या ठिकाणी करून दिली आहे. आपण पाहतोय गोलंदाज कालगुडे आपल्याला पाहायला मिळते. कालचा आपण कही पे निगाही और कही पे निशाणा निश्चितच मारला होता गुजरातला ना गेला महाराष्ट्रामध्ये विभागामध्ये शहरामध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील एक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता आणि तोच आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा फलंदाजी करावी लागेल. कारण आता त्या फलंदाजाची खूप गरज आहे जी काल केली होती. कारण गणेश ठुले आणि अमर बाद झाल्यानंतर कुठेतरी आपला खेळ टीमला सावरावं लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये रवी गायकवाड या संघाचा सहसंघनायक आपण पाहतोय, उपसंघनायक पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना. निश्चितच या ठिकाणी जर कौतुक कोणाचं करायचं असेल तर ते मी निश्चितच साई आशिष ग्रुप संघाच्या गोलंदाजाचं करेल. जी सुरुवात अपेक्षित होती ना ती निश्चितच या ठिकाणी सुरुवात करून दिली गेली आहे. दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय सुनील आणि संतोष गायकवाड या 2 गोलंदाजाच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेला, हा एक येईल, धन 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 धन, चौकार, 4 धावा. नक्कीच डीजे चिनूच्या माध्यमातून आपल्याला सुमधुर संगीत नक्कीच ऐकायला आवडेल. गणेश रणपिसे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले गेले आहात. कालच्या दिवसही पाहिला असेल, अतिशय सुंदर शिस्तबद्धरित्या सामने झाले. आजही त्याच पद्धतीचे सामने आपण अनुभवतोय. गणेश सुतार आणि रवी गायकवाड ह्या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. संतोष गायकवाडचा पुढचा चेंडू, चेंडूला सन्मानित केले जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती संतोष गायकवाड यांच्या. नक्कीच पाहूया पुढचं षटक. संतोष 12 धावा आहेत स्कोर कार्डवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद झाले आहेत. अजूनही नयन सत्वेसारखा फलंदाज येणं बाकी आहे. त्याच्या देखील खूप क्षमता आहे. यावेळेस स्विच हिट
आणि यशस्वी हा येईल एक षटकार 6 धावा. स्विचिट आपण जर पाहिला ना, लगा तो आबाद नाही तो बरबाद. निश्चितच काही खेळाडूंना बरबाद करून गेलाय तर काही खेळाडूंना आबाद करून गेलाय. नक्कीच गणेश, पहिला मी उदाहरण घेईन ते तुझंच. रितेश यादवचा एक सुंदर चेंडू होता, ब्लॉकर मधला चेंडू होता आणि तू तुझा त्रिफला दिला होतास त्या समोर स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु सगळ्यांनाच ते जमत नाहीये. रवीने ते करून दाखवलं. नक्कीच रवीसाठी कौतुकाचे शब्द असतील. निश्चित प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला मजबूत करत असतो आणि क्रिकेट असा खेळ आहे ना, जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा तुमचा गेम होणार. निश्चितच धावसंख्या आपण पाहिली तर 2 ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेत आणि 2 षटका अखेर धावसंख्या आहे 18. 9.00 च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवल्या गेलेत. अजूनही तुमच्याकडे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची तुम्हाला भाषा वापरावी लागेल. 4 ओव्हरमध्ये अजूनही 59 धावा बनवायचे आहेत. आपण पाहिला ईशान 11 संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमधील दुसरा संघ कोणता आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन मैदानामध्ये सुनील कालगोडे उर्फ बाबू. धावसंख्या 18. 24 चेंडू आहेत तुमच्याकडे. 24 चेंडूमध्ये 59 धावा बनवायचे आहेत. 59 धावा तुम्हाला 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. सामना कोण जिंकणार, साई आशिष की नैतिक फायटर. 3रा चेंडूमधील पहिला बॉल, शॉर्ट बॉल, शॉट अँड पुल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अनिल मोरे उर्फ भोऱ्या आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना निश्चितच 1 धाव या ठिकाणी घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला तैनात केलं आहे अनिल मोरे याला आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगवरून आपण पाहतो एक चांगली धाव म्हणावी लागेल फाईन लेग पर्यंत आणि चेंडूला या ठिकाणी रोखून ठेवला आहे. निश्चितच आपण पाहतो ना, जर क्रिकेटचा खेळ म्हटलं ना तर सातत्याने म्हटलं जातं की क्रिकेट हा फक्त बॉलिंग आणि बॅटिंगवरती विजयी करता येतो, जिंकता येतो. पण तसं नाही. तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण असेल ना तर निश्चितच तुम्ही समोरच्या संघावरती हवे होणार. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः क्षेत्र यष्टीरक्षक ललित वाडकर कोणती चुकी करत नाही आणि रवी गायकवाड याच्या ठिकाणी अंत होईल. थोडंसं असं वाटत होतं कुठेतरी भागीदारी या ठिकाणी सेट होते, पार्टनरशिप सेट होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय रवी गायकवाड एक चुकीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय नयन शिवराम सत्वे, सोनारवाडी गावचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असताना. देख सकता नहीं तुझे खुश मैं रखूंगा सोनिया, मैं तेरे कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सोनिया, तेरे दिल से. धन्यवाद. तर नयनसाठी पारितोषिक आला आहे त्यांचे छोटे बंधू अजय सत्वे यांच्याकडे असं हार्दिक स्वागत करतो. त्यांचे वडील संतोषजी मालुसरे साहेब यांचं सुद्धा सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. प्रियाताई मालुसरे आणि संतोषजी मालुसरे. धन्यवाद. तर एक पारितोषिक आलाय, आगलं वेगळं जरूर आहे. नयन सत्वेचा जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्या गोलंदाजा शैलेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शैलेश पवार आला म्हणजे रंगत आली आणि निश्चितच. नयन सत्वे याचं हे होम ग्राउंड म्हटलं तरी काय हरकत नाही. शैलेश पवार म्हटलं ना काही विचित्र समीकरण असतं, काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. विकेट गेल्याचे देखील पैसे मिळतात. असो, जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी आपल्याला एक रंगत पाहायला मिळते. गणेश सुतारनी, नयन सत्वे हे 2 विस्फोटक फळ संघर्ष करावा लागेल, कारण आपण पाहतोय ना 3रं षटक आहे या ठिकाणी मार्गस्थ आणि 3ऱ्या षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली 3 गडी बाद.
नक्कीच 22. गणेश पारितोषिकांची या ठिकाणी लयलूट होताना पाहायला मिळते आणि राशी वाढत चाललेली आहे. वसंत कलंबे यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचं या ठिकाणी इनाम आहे. तसेच आपण पाहतोय गणेश सुतारसाठी सुद्धा नामदेव अंबिके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेशभाई जाधव यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि नयन सत्वेनी जर हॅट्रिक मारली तर संतोष मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक जिंकणं महत्त्वाचं नसलं तरी हा सामना जिंकण्यासाठी नयन सत्वे याला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला सर्वोत्तम खेळ या ठिकाणी आठवावा लागेल आणि तो प्रताप या ठिकाणी करून दाखवावा लागेल. निश्चितच पार्टीची आपण पाहिलं असेल ना, नुसतं गर्दी असून जमत नाही, त्यामध्ये दर्दी प्रेक्षक देखील असावे लागतात. कारण जेव्हा असे दर्दी प्रेक्षक पुढे येतात ना, तेव्हा निश्चितच खेळण्याचा एक आत्मविश्वास वेगळा होऊन जातो, एक नवीन ऊर्जा मिळते खेळण्यासाठी. अंपायर थोड़ा सा जल्दी करो, घाई करो, थोड़ा सा बहुत समय ले रहे हैं. हम देख सकते हैं कि गणेश स्कोर सांगा मला. धावसंख्या आहे 23. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 23. सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला, महत्वपूर्ण मुकाबले में से एक पहले बल्लेबाजी करते हुए साई आशीष ने बनाए थे 76 रन. 7 रनों का एक विशाल लक्ष्य का पीछा करते वक्त नैतिक फाइटर पहुंच चुकी है 3 ओवर की समाप्ति के बाद 23. 55 धावा अजूनही बनवायचे आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 18. शॉर्ट बॉल कट, चेंडू जाईल थडब्यांच्या दिशेला, हा येईल एक संजीवनी चौकार, 4 धावा. हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली तुम कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखे मुट्ठी में हाँ जादू कर आए बाजीगर थैंक यू वेरी मच. ऐसा पिच हम देख रहे हैं, हमारे गुगा भाई यहाँ से जा रहे हैं. मैदान नयन सत्वे हार्ड हिटर के रूप में जाने जाते हैं. गेरान पोलर की याद करनी होगी, उस पारी मुंबई इंडियंस के और से खेल रहे थे. दूसरी ओर है भरत. पहली गेंद यहाँ पर सीधा कलात्मक ढंग से खेल दिया है. ग्राउंड शॉट वहां पर फील्डर कवर करते हुए केवल मात्र 1 रन. तारीफ के हकदार इस बार फील्डर. डिप मिड विकेट के क्षेत्र में फील्डर वहां पर एक दीवार की तरह विराट कोहली की तरह से जैसे नजर आते हुए. सुनील कालगुड़े करो या मरो की स्थिति में अगर होते हैं तब खिलाड़ियों का एक रूप अलग सा नजर आता है, क्योंकि उन्हें मालूम है यहाँ से हम हार जाते हैं तो बाहर जाना है. तो एक अंतिम कोशिश, और अंतिम कोशिश ही बेहतरीन होती है. फुल टॉस गेंद, इसी बीच यहाँ पर हवा में गेंद जरूर है. लॉन्ग ऑन की फील्डर गेंद पर आते हुए 1 रन केवल मात्र. जिस तरह से गणेश ने कहा था 1 या 2 रन से यहाँ पर फर्क नहीं पड़ने वाला. ओवर की समाप्ति, सीधा जाते हैं गणेश के पास. गणेश स्कोर सांग. धन्यवाद. 3 ओव्हर आणि 32 रन, 4 ओव्हर. 2 ओव्हर मध्ये 45 धावांची गरज. 12 चेंडू आणि 45 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. 1 षटक, हे षटक जर 20-25 धावांचं आलं ना तर निश्चितच सामना टर्न होऊ शकतो. मॅच अजूनही ऑन आहे, प्रयत्न तुम्ही निश्चितच करा. जब तक सफल ना हो तुम, चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश तुम्हाला निश्चितच मिळेल. गणेश सुतार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ना तर 9 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्या होत्या या फलंदाजाने. ती खेळी या ठिकाणी आठवावी लागेल, तो संघर्ष या ठिकाणी आठवावा लागेल. कल के दिन में धनंजय भी काफी महंगे साबित हुए थे, तो स्वाभाविक रूप से मुकाबला कांटे का होने की पूरी संभावना है. एक तरफा यहाँ पर अपने गेंदबाजी में सुधार करने का मौका धनंजय के पास है. उसी तरह से बल्लेबाजी को फिर से एक बार दोहराने की उम्मीद यहाँ पर आशा लेते हुए गणेश सुतार पहली गेंद का सामना करेंगे. शॉट ऑफ लेन गेंद पॉइंट के ऊपर से जरूर खेला है. पॉइंट बाउंड्री की ओर गेंद जाती हुई, वहां पर फील्डर पोस्ट ही गेंद जा रही है, बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन. धन्यवाद डीजे. 11 चेंडू मध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. चौकार षटकार आता तुम्हाला पाहायला मिळतील. निश्चितच गणेश सुतार गोलंदाजी मार्कवरती आहे. एक नवखा नवोदित गोलंदाज सूर्यकांत घोलप
मॅन फ्रॉम सोनारवाडी आणि दुसरीकडे आपण पाहतोय या नेराव सुतारवाडी या गावचा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुन्हा एकदा गणेश यावेळेस हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतली कडा घेऊन सरळ जातोय मिड ऑनच्या दिशेला. यावेळेस थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. या फेकी चांगली होते मात्र या ठिकाणी थोडंसं सूर्यकांत चुकी करतोय आणि चुकीचा मोबदला निश्चितच काही फरक पडला गेला नाही, तो म्हणजे साई आशिष ग्रुप या टीमला या 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी 10. नक्कीच या ठिकाणी एक सूचना देण्यात येत आहे. सर्व संघांचे ऑनर, सर्व संघ मालक या ठिकाणी या पॅव्हेलियन मध्ये यायचे, मंचावर यायचे. सर्व संघाचे संघ मालक यांना मैं विनंती करेल अपन मंचावर या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. जाते हैं मैदान में जहां पर गणेश सुतार 2 गेंदों में 6 रन निकालते हुए अपने टीम को जीत की और खुशी देने की कोशिश, लेकिन अब यहाँ पर एक सेलिब्रेशन मनाने का मौका, क्योंकि एक गेंद डॉट निकालना यानी कि बल्लेबाज के हौसलों का चकमाचूर कर देने जैसा है, क्योंकि एक एक गेंद काफी महत्वपूर्ण है. स्वाभाविक रूप से नयन अभी तक स्ट्राइक में नहीं आ रही है क्योंकि होम ग्राउंड है, काफी अंदाजा है इस मैदान का. और साथी खिलाड़ी वहां पर धनंजय चौका यहाँ पर पॉइंट फील्डर के सर के ऊपर से कलात्मक ढंग से खेल दिया है. 4 रन देर आई दुरुस्त आई, लेकिन अब यहाँ से देखना होगा कि किस तरह से खाई में गया हुआ मुकाबला सुरक्षित तरीके से जीतने में कामयाब होती है कि नहीं. ऐसे इस तरह से अगर मुकाबले देखोगे तो बल्लेबाज के फेवर में कम और गेंदबाजी के फेवर में ज्यादा जाते हैं. स्वाभाविक रूप से आपको यहाँ कड़ी मेहनत, बड़ा संघर्ष करने की आवश्यकता, लेकिन केवल मात्र 4 रन से काम नहीं होगा. लगातार हर एक गेंद पर प्रहार और वो सफल का प्रहार करने की आवश्यकता है. धनंजय थोड़े से दबाव में 4 गेंदों में केवल मात्र 10 रन दिए. अगर 2 गेंदों में गणेश 2 छक्के लगाते हैं तो स्वाभाविक रूप से 25 रन बाकी रह सकते हैं, आशा जीवित रह सकती है. नक्कीच पण प्रयत्न केले पाहिजेत पार्टीची. यावेळेस पहिला षटकार, चेंडू जाईल कौकर्ण डोक्याच्या वरून आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6 षटकार. बाजूनी मैदान भरला, सूर शरद बोलबाला झाला, चहू बाजूनी मैदान भरला, ताल्या शिट्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. एक मिनिट. संजीवनी षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आमचे सहकारी समालोचक सन्माननीय गणेश कडू यांचा आम्ही इथे हृदय सत्कार करू इच्छितो. मी गणेश कडू यांना विनंती करतो की आपण पोडियम वरती यायचं आहे, आपल्या इथं हृदय सत्कार केला जाणार आहे. सन्माननीय गणेशजी कडू आमचे सहकारी समालोचक. नक्कीच आपण पाहतोय सर्वांनी त्या ठिकाणी जे ज्या प्रकारे सहकार्य देता आलं त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आमचे साथी समालोचक म्हणून ते चांगल्या पद्धतीने एक पारितोषिक आहे या ठिकाणी शैलेश पवार यांच्याकडून. जर विकेट गेला तर गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हा असा प्रेक्षक आहे, तो काही करेल त्याचा नियम नाही. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फटका थोडासा चुकला गेलेला आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये त्या ठिकाणी पडला गेला. 1 बाउन्स फील्ड केले आणि 2 धावा त्या ठिकाणी अंकित केल्या गेल्या. 2 धावेनेसी थोडासा हलकासा धावफलक पुढे सरकतोय आणि षटक त्या ठिकाणी संपलं जातंय. 50 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. मॅच आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत मैदानावरती शेवटचा चेंडू पडत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत या क्रिकेटचं भाग्य कोणी सांगू शकत नाही. 6 चेंडू आहेत, 6 चेंडू मध्ये 27 धावा बनवू शकतात. आपण पाहिला असेल एक साई आशिष आणि श्री समर्थ 11 संघाचा सामना, त्यामध्ये 6 चेंडू मध्ये 41 धावा ठोकल्या होत्या. नक्कीच गणेश प्रयत्न केला जातोय, परंतु दुसरी, तिसरी आणि चौथी षटक जर पाहिलं त्या षटकामध्ये त्या पद्धतीने प्रयत्न केला गेला नाही असंच म्हणावे लागेल. कारण तुम्हाला सातत्याने धावा या ठिकाणी काढणं गरजेचं होतं. प्रत्येक चेंडू निशी तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. एक नाही तर दोन्ही फलंदाजावर तेवढीच जबाबदारी होती आणि ती जबाबदारी कुठेतरी ती दुसरं, तिसरं आणि चौथ्या षटकामध्ये पार पाडताना आपल्याला फलंदाज दिसला नाही. नक्कीच त्याच्यामुळं हे एवढं मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. परंतु अजून वेळ गेलेली नाही. 6 चेंडू जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत काही सांगू शकत धावा नाही. बनवल्या तर अजय सत्वे यांच्याकडून 5555 रुपयाचं पारितोषिक येणार आहे नयनसाठी. तर नक्कीच या ठिकाणी एक मोठा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही उद्या सर्वच आठवण काढणारच आहात, ते म्हणजे आजचं काल आणि आज ज्याने झमझमीत आणि चमचमीत महाराष्ट्राशी अस्सल चव
आणि थोडासा तर्रीचा तडका दिला, म्हणजे कोकणी तडका होता तो, ते म्हणजे आमचे गुळंबे महाराज यांचा या ठिकाणी थोडासा हृदय सत्कार होत आहे. छोटा नाही तो मोठा म्हणावा लागेल, मोठा पटका, मोठा हृदय सत्कार म्हणता म्हणता या ठिकाणी नयन सत्वेच्या बॅट मधून आलेला एक उत्तुंग असा मोठा षटकार. स्पर्धा क्रिकेटच्या या रंगल्या चौकार षटकार बाउंड्रीया पार, स्पर्धा क्रिकेटच्या या रंगल्या चौकार षटकार बाउंड्रीया पार, स्पर्धा क्रिकेटच्या नक्कीच थोडासा थांबवा. गुलंबे मामांचा या ठिकाणी हृदय सत्कार होत आहे, ज्याने चमचमीत झणझणीत आणि अस्सल असं म्हटलं जातं कोकणी पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला चिकनचं जेवण खायला घातलं, ते आमचे गुलंबे महाराज. नक्कीच त्यांची चव ही नेहमी आम्हाला आठवण राहते, दरवर्षी येतात. खरी आठवण जर होते ती दुसऱ्या दिवशी सकाळी. ठीक आहे, चला जाऊ मैदानामध्ये. त्या ठिकाणी गणेश रंगत थोडीशी वाढलेली आहे आणि मला वाटतं 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 21 अजूनही मॅच ऑन आहे संदीपजी, आणि नयनकडे ती क्षमता आहे. सुरेख चेंडू यावेळेस आपण पाहतो ना, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याचा वापर केलाय. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजांनी जे या ठिकाणी युक्ती शकल जी अडवलेली आहे, जर तू पाहिलं शेवटच्या षटकामध्ये असेच यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो, त्याच्यामध्ये एक मोठी चूक सुद्धा व्हायला. आणि मी प्रियाताई मालुसरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराचा पुरस्कार धवल शेडग्याला देऊ इच्छितो. प्रियाताई मालुसरे, वार्ड नंबर 8 भाजपा महिला महामंत्री प्रियाताई मालुसरे, मराठी पाऊल पडते पुढे. नक्कीच या ठिकाणी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. जिजाऊच्या लेकी या गुजरात शहरामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न अशाच या प्रियाताई मालुसरे, वार्ड नंबर 8 महामंत्री भाजपा. चला मित्रांनो, आता तयार राहायचंय. थोड्याच वेळात आता या क्रिकेटचा महासंग्राम होता आणि त्या महासंग्रामाची लढत या ठिकाणी होणार आहे, ती म्हणजे युनायटेड फायटर आणि साई आशिष ग्रुप. जगण्याच्या सगळ्यात शिवरात डोंगरात खरीदारी हवीसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे. सागराने धैर्य दिले, शिवबाने शौर्य दिले. बघ तुला आता मागे नाही हटायचे, अवघड शिखराला आहे वाटायचे. जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे. पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. नक्कीच सुमधुर संगीत आणि ध्वनीमुद्रण आपल्याला पाहायला मिळतं DJ टिनू यांच्या माध्यमातून. मराठी सर्व पुन्हा एकदा सूचना या ठिकाणी वारंवार दिली. नक्कीच या ठिकाणी संत पाणेश्वरी फायनान्स संतोष जाधव आपण